एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय दिलं म्हणजे तुम्ही तुमचं तोंड बंद कराल? बाई ग, तू काय देणार आहेस ग मला? नवीन सून कधी घरात येते आणि तिचं डबोल आपल्याला कधी मिळतं याची वाट बघणारी तू मला काय देणार ग? 1 लाख रुपये तर मी फेकले तुझ्या अंगावर 10 दिवसापूर्वी. आत्ता नीलला फोन केला ना तर 2 मिनिटात बिंग फुटेल तुझं. काय करायला काय हवंय मी तुमच्यासाठी? काय करायचंय मी तुमच्यासाठी? काय करायला हवंय तू विचारतेस मला? काय करणार आहेस तू? तू खरकट्या हाताने कावळा तरी उडवलास ना ग? देशील का मला जे हवं ते? मला माझ्या स्वानंदीचा मान हवाय ग. मला तुझ्या इंद्रनीलचं सुख हवंय या घरातलं. मला त्या दोघांचा ना बहरलेला फळलेला फुललेला संसार हवाय. देशील तू? पण मला एक कळत नाहीये, माझ्या मुलासाठी तुम्ही काय एवढा जीव काढताय? कारण तू जीव घेतेस सगळं त्याचा. तू विचारच करत नाहीयेस त्याचा. तू स्वतःच्या सुखात इतकी आंधळी झालीस ना ललिता. तुला आपल्या मुलाला स्वानंदीशी बोलल्यानंतर किती आनंद होतो, त्याचा चेहरा किती टवटवीत होतोय तुला कळतच नाहीये. एक लक्षात ठेव, स्वानंदी ना माझी भाची आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पुसलंस ना तर जन्माचं वैर घे ना मी तुझ्याशी. मरणानंतर सुद्धा सोडणार नाही तुला. तुझ्या माटगुट्यावर बसेन हडळून. आत्ताही तेच करताय तुम्ही. आत्ताही तेच करताय ना तुम्ही. मी तर म्हणते ना, जिवंत राहा तुम्ही. जिवंत राहा आणि उघड्या डोळ्यांनी बघा मी काय करते ते. या आधीही मी मला हवं तेच करत होते आणि यापुढेही मला हवं तेच मी करत राहणार. सांगितलं होतं ना तुम्हाला मी, या घराची पायरी सुद्धा तुम्हाला चढू देणार नाही. आणि स्वानंदीला या घरातनं बाहेर काढून सांगितलं होतं ना, दाखवलंय तसं करून मी. आता मी नाही आले तुझ्या दारात, तू घेऊन आलीस मला इथे. हो, मीच घेऊन आले तुम्हाला खालनं वर. कारण जिंकायचं असेल ना तर 2 पावलं मागे जायला माझी काही हरकत नसते. कारण माझं सगळं लक्ष ना त्या शेवटच्या यशावर असतं. आत्ता जर मी गोड बोलून तुम्हाला वर घेऊन आले नसते ना तर माझ्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही खोडा घातला असता. आता मी काय सांगते ना ते नीट ऐका, कारण हेही मी करून दाखवणारच. इंद्रनीलचं दुसरं लग्न मी करणारच. मला हवी तशी श्रीमंता घरची आणि माझ्या तालावर नाचणारी सून मी या घरात आणणारच. या आधीही तुम्ही काही करू शकला नव्हता आणि या पुढेही तुम्ही काही करू शकणार नाही. पण दरवेळेला तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढेच असते मी वचमावशी. या 4 पावलं पुढे असण्याचं, या अशा पद्धतीने 4 पावलं पुढे असण्याचं मला काहीच कौतुक नाहीये ग. मला फक्त एवढंच विचारायचंय की तू का एवढा दुस्वास करतेस त्या पोरीचा? हा, तुला पैशाचा हव्यास आहे मला माहिती आहे, पण पैशापायी पोरांच्या आनंदात विरजण का घालतेस बयो? हा, अगं तो नील पूजतो ग तुला, पूजा करतो तुझी. निरंजन तुझ्या शब्दाबाहेर नाही.
ती निलिमा बिचारी इतकी गरीब गाय आहे की तिला 4 वेळा विकून आणलंच बाजारात तरी तिला पत्ता लागणार नाही का? इतकी भोळी आहे ग ती. करेक्ट, निलिमाला अगदी करेक्ट ओळखले तर वच्छी मावशी तुम्ही. त्या बावळट मुलीशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. स्वानंदीला शह देण्यासाठी मी तिचा वापर करून घेत होते. आणि तिचा वापर मला करून घ्यायचा होता म्हणून तिच्याशी गोड बोलले, प्रेमाचं नाटक केलं तर ती हरकूनच गेली. स्वतःला घराची मोठी सून समजायला लागली, स्वतःच निर्णय काय घ्यायला लागली, माझं कपाट काय आवरून द्यायला लागली, माझ्या आवडीच्या भाज्या काय करायला लागली. त्या मूर्ख मुलीला एवढं कळलंही नाही की तिचा वापर मी स्वानंदीच्या विरोधात करून घेतली. अशी माणसांना वापरायला फार सोपी असतात वच्छी मावशी. ललिता, मी ना खूप संसार बसवलेत ग. ह्या माझ्या हाताने खूप लग्न जुळवले, खूप जोडपी मी लग्न लावून दिलेली जोडपी सुखानं संसार करतायत. खूप पुण्य आहे माझ्या गाठी, खूप पुण्यवान आहे मी. मला दुखवू नकोस बय, तुला खूप तळतळाट लागतील माझे, माझ्या आय लागेल तुला. मी स्वानंदीशी असं वागते ना वच्छी मावशी, त्याला सुद्धा कारणीभूत तुम्हीच आहात. हा, मी काय केलं? मी काय केलं? मला विचारताय मी काय केलं? देशपांड्यांच्या त्या पोपडे आलेल्या घरामध्ये आणि त्या फाटक्यान गाद्यांमध्ये पैसा दडवलाय हे खोटं कुणी सांगितलं मला? तुम्ही सांगितलं मला. सांगितलं ना? पोत्या पोत्यानी त्यांच्या घरामध्ये पैसा येतो हे कुणी सांगितलं मला? तुम्ही खोटं सांगितलं मला. खोटाड्यात तुम्ही आहात, खोटेपणा तुम्ही करायला सुरुवात केलेली आहे. ज्या नात्याची सुरुवात खोट्यापासून होते ना त्याचा शेवट सुद्धा खोटाच होतो. स्वानंदीच्या याच्यामध्ये काहीच चूक नाही, काहीच चूक नाही माहितीये मला. पण स्वानंदीचं जर लग्न मोडलं ना तर त्याला कारणीभूत वच्छी मावशी फक्त तुम्ही असणार आहात. तुमच्यामुळे स्वानंदीचं लग्न मोडणार आहे, माझ्यामुळे नाही. असं का बोलतेस ग? नीलचं जीवापाड प्रेम होतं स्वानंदीवर. हो, पण त्याला सुद्धा खतपाणी तुम्ही घातलंय. तुमच्यामुळे इतका पुढे गेलाय तो. त्यामुळे तळतळाची नाटकं मला करून दाखवायचे नाहीत वच्छी मावशी. आणि असंही कावळ्याच्या शापाने ना कधी गाय मरत नसते, तसंच वच्छी मावशीच्या शापाने ललिताचं नखही तुटत नसतं. कळलं? देवाला घाबर ग, देवाला घाबर. अगं ऐकतोय तो. मी घाबरू देवाला का? मी का घाबरायचे देवाला? आणि देव जर सगळं ऐकत असेल ना तर तुम्हाला त्या चाळीमध्ये का ठेवलं देवाने? तुमच्या का नाही बाहेर काढलं तुम्हाला त्या चाळीतनं? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा असा 1.5 दमडीचा तमाशा माझ्या घराच्या खाली येऊन अजिबात करायचा नाही. आणि माझ्या वाट्यालाही जायचं नाही तर तुमच्या नवऱ्याच्या शेजारी तुमचीही कोण. कळलं? आणि वच्छी मावशी किती वेळा असा अपमान करून घेणार आहात तुम्ही माझ्याकडनं? हा? आणि यापुढे माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाच्या वाट्याला जायचं नाही. आता स्वानंदीनं काय वाईट केलं ग तुझं? काय वाईट केलं तुझं? तुझ्यावर, तुझ्या घरावर आलेल्या संकटानं तिने हिमतीनं तोंड दिलं. विसरलीस तो काळ? विसरलीस? अगं वयो, काळाची कदर कर ग, तर काळ तुझी कदर करेल. तिच्याशी असं वागताना काहीच नाही वाटलं तुला? एवढा कळवळ आहे ना तुम्हाला स्वानंदीचा? मग तिच्यासाठी दुसरं एखादं स्थळ शोधा. तिच्या तोला मुलाचा, गरीब, तत्वनिष्ठ असा मुलगा शोधून काढा तिच्यासाठी. गा ललिता, देवकीच्या कुशीतलं 8वं बाळ कंसाने मारून टाकलं होतं. तेव्हा तो खूप माजला होता, पण त्याला हे माहित नव्हतं की ते 8वं बाळ म्हणजे माया होती. त्या मायेनं त्याच्या डोळ्यावर ना पट्टी बांधली होती अहंकाराची. तो
तो इकडे निश्चिंत होता, पण तिकडे त्याचा काळ गोकुळात वाढत होता. तसंच तुझे स्वानंदीला तिच्या भरल्या संसारातून उठवायला निघालीस ना तू. पण त्या स्वानंदीच्या सत्याची शक्ती ना एक दिवस तुझा हा डोलारा किळकिळा करणार आहे. तुला पाऊल ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. लक्षात ठेव, हे शब्द माझे आहेत, वच्चीचे शब्द आहेत हे. आणि हे मी नुसतं बोलत नाही, नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. निघा. रडायचं नाही, करून दाखवायचं. खूप काय केली या ललिताची. नाका तोंड पाणी जायला लागले. हो भित्री भागूबाई, माधव जागीरदार, या बाहेर या. संपलाय खेळ, संपलाय, या बाहेर या. या बाहेर. देवा, आज पहिल्यांदा ठरवून या देव माणसानं दुःख द्यायला आले. या घरानं मला कधीच ललितासारखं वागवलं नाही. उलट इतका आदर, प्रेम, सन्मान दिलाय वेळोवेळी. हा आमचा मोठा जावई आणि हा धाकटा जावई. अगं किती धावपळ करतेस, दगदग करतेस आमच्या पोरींसाठी. हो ना, नाहीतर लग्न काय अनेक जण जुळवतात, पण लग्नानंतरही नवरा बायकोंचं कसं चाललंय, ते एकमेकांशी कसं वागताय यावर सुद्धा तुम्ही बारीक लक्ष ठेवता. वच्छीनी जुळवलेली लग्न कधीही मोडत नाहीत. ख्याती आहे तिची. तुमच्यामुळेच माझ्या दोन्ही मुली आज सुखात आहेत. तुमच्या निशाला पण ना छान स्थळ बघून देतील वच्छी आत्या. हो, तुम्ही काही काळजीच करू नका. हो वच्छी आत्या, तुम्ही अगदी वेळेवर आलायत. या ना सावंतबाई आपल्या जुईलीच्या ट्युशन टीचर आहेत. यांच्या मुलीचं लग्न व्हायचं. मी त्यांना म्हटलं आमच्या वच्छी आत्याने येऊ द्या, मग बघा. आमच्या दोन्ही मुलींना किती छान सासर बघून दिलेत तुम्ही. यांच्या मुली करता पण असं छान स्थळ बघाल ना. अरे मी अशीच काय बोलत राहिले. वच्छी आत्या तुम्ही आत या. इथेच उभं राहून किती वेळ बोलणार आहात, या. खूप साध्या आहेत, अगदी आपलेपणाने करतात. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. योग्य तेच स्थळ त्या आणतील. सगळ्यांनी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मुलीचं, बहिणीचं प्रेम दिलं मला, आणि मी यांचाच विश्वासघात केला. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला. पण नाही, आता कसलाही संकोच करायचा नाही. आता पाणी डोक्यावरून गेले आणि पायाखाली स्वानंदीला घेऊन मला माझा जीव वाचवायचा नाहीये. हो हो, अगदी नक्की भेटूया. हो, मी ठेवते आता. हा, नमस्कार. त्या अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता ना संपदाच्या सासूबाईंशी फोनवर बोलत होते. संपदाने अगदी लळा लावलाय. हो, अगदी बदलून गेली आहे ती. वसुधाताई तर इतकं कौतुक करत होत्या तिचं, म्हणजे सुनेचं कौतुक किती लाड करू आणि किती नको असं झालं होतं अक्षरशः त्यांना. खरंच खरंच तुमच्यामुळे 2 चांगले जावई मिळाले या घराला. उपकारच आहेत तुमचे आमच्यावर.
शेवटी काय हो, आपली मुलं सुखी तर आपण सुखी, हो का नाही? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी अंजिराचं सरबत घेऊन येते. मी खास केलंय, तुम्ही बसा या. निघता हो बर चल आला सोड. आई आहेत ना आतमध्ये वच्छेत त्या मी यांना जरा सोडून येते. आलेच चला. आणि अजिबात काळजी करू नका, चांगलंच स्थळ आणतील वच्छेत. ग बाई ग, ती पोर इथे नवऱ्याच्या फोटोशी बोलते आणि हिची सासू तिच्या उरावर सवत आणण्याची तयारी करते. कसं सांगू हिला? नको बाई, तिचं मन कसं मोडू. आजी आजी आजी, छे बाई, सगळं नक्षत्र कोरडं गेलं. केव्हा यायचा ह्या बाबा? आजी बच्चे ये ना, ये बैस. अगं बैस ना, बैस बैस. मी तुझ्यासाठी की नाही नारळाच्या वड्या घेऊन येते. कालच अनितानी अंजिराचं सरबत आणि नारळाच्या वड्या केल्यात. थांब, मी घेऊनच येते. आजी ऐका ना, काही नको मला, काही नको. तुम्ही बसा ना. अगं. बसा ना इथे बसा. मी बसतेच आहे ग. मला तुझ्याशी की नाही खूप गप्पा मारायच्या आहेत. मी खूप आनंदी आहे बरं का ग वच्छे. पण माझ्या दोन्ही नाती ना सुखात संसार करतायत आणि त्या फक्त तुझ्यामुळे. वच्छे, अगं मी तुझ्याशी बोलतेय. आजी नका ना कौतुक करू माझं. असं कौतुक नका करू. मला तुमचं सांगुलपणा सहन होत नाही. आजी मी खूप वाईट आहे. खूप वाईट. नाही, तू उठ. माझ्या पायाशी तुझी जागा नाही. उठ. तू इथे बस, इथे बस. बस इथे बस. काय झालं? आजी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मला माफ कराल तुम्ही? मी तुम्हाला, तुमच्या घराला, आपल्या स्वानंतीला, मुख्य म्हणजे तुमच्या विश्वासाला मातीमोल करून टाकलं. आजी मला माफ करा. शांत बाळा, काय झालंय मला नीट सांगशील का? म्हणजे कसली चूक? आणि आपल्याला का निस्तिरता येणार नाहीये? आनंदी बद्दल काय बोलत होतीस? सांगते, सगळं सविस्तर सांगते. सांगायलाच लागणार ना मला. आजी, आपण जेव्हा स्वतःसाठी खड्डा खणतो आणि आपण त्यात जाऊन पडतो ना, तेव्हा लागतं आपल्याला. पण जेव्हा आपण आपल्या शत्रूसाठी खड्डा खणतो आणि त्यात आपले जाऊन पडतात ना, तेव्हा खूप वेदना होतात. आजी मला तुमची खूप काळजी वाटते. ए वेडाबाई, तू शांत हो बघू. माझी काळजी नको करूस ग. अगं मी या घरात सगळ्यात मोठी आहे आणि घरातली मोठी माणसं म्हणजे वडाच्या झाडासारखी असतात बघ. वडाला हात लावायची काळाची सुद्धा हिम्मत होत नाही.
कारण जमिनीत ऋतून पुन्हा उगवण्याची शक्ती असते त्यात. माझ्या एवढं लक्षात आलंय की तुला स्वानंदी बद्दल मला काहीतरी सांगायचं. मोकळ्या मनानं सांग अगदी. ती माझ्यापासून काहीतरी लपवते हे माझ्याही लक्षात आलंय. हे, पाणी 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 पी बघू. घे, घे, घे. आता सांग काय झालंय?